सध्या शेतमालाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोयाबीन, कापूस, कांदा यांसारख्या नगदी पिकांचे दर सातत्याने कमी होत आहेत. नुकतेच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी भाव न मिळाल्याने रस्त्यावर आपला माल फेकून दिला होता. अशा परिस्थितीत हमीभाव आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे पालनकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजवटीत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या साधन सामग्रीची मदत दिली जात होती. बी बियाणे, नांगरणीसाठी लागणारे साहित्य आणि आवश्यकतेनुसार महसुली सवलती देण्यात आल्या होत्या. शिवाय दुष्काळामुळे उत्पन्न घटल्यास शेतसारा माफ करण्याचा निर्णय घेतला जाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतीचे व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध होते. उत्पन्नाच्या 5 भागांपैकी 3 भाग शेतकऱ्यांकडे राहतील आणि 2 भाग स्वराज्यासाठी वापरले जातील असे धोरण अवलंबले गेले होते. दुष्काळ आल्यास शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम म्हणजेच तगाई दिली जाई आणि परतफेडीसाठी त्यांना 4 ते 5 वर्षांची मुदत दिली जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक ठरू शकतात. त्यांच्या कार्यपद्धतीवरून प्रेरणा घेत सरकारने शेतकऱ्यांसाठी ठोस धोरणे आखल्यास त्यांची परिस्थिती सुधारू शकते. त्यांच्या स्वराज्य धोरणांतून सरकारने योग्य दिशेने पावले उचलली तर शेतकऱ्यांना अधिक सुरक्षित भविष्य मिळू शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी 19 मे 1673 रोजी चिपळूणच्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात शेतकऱ्यांकडून धान्य आणि वैरण विकत घेण्याचे आदेश दिले होते. तसेच सैन्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेताच्या बांधावरून मार्गक्रमण करावे अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. या धोरणामुळे शेतकरी स्वराज्याच्या बाजूने उभे राहिले आणि त्यांचे संरक्षणही झाले. आजच्या काळात देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणामधून प्रेरणा घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी सक्षम उपाययोजना केल्या तर कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ शकते. योग्य बाजारपेठ, हमीभाव आणि शाश्वत शेतीसाठीचे धोरण हे शेतकऱ्यांसाठी परिवर्तन घडवू शकतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. शिवरायांची जयंती राज्यासह देशात आणि परदेशात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते. त्यांनी दिलेले शिकवण आजही प्रत्येकाला मार्ग दाखवण्याचं काम करते. आजच्या दिवशी महाराजांच्या जयंती विशेष शुभेच्छा आणि त्यांचे विचार लोक एकमेकांसोबत शेअर करतात. जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. जय शिवराय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी मातेचा लेख तो, मराठ्यांचा राजा तो, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राजा घडवूया. शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.